नमस्कार. अलका पोद्दार, डांगे सर आणि जाधव सरांच्या रिअल इस्टेटची एक फॅमिली मेंबरच म्हणूया. आणि आज त्यांच्या या प्रकल्पाबद्दलच आपण बोलणार आहोत. विशेष म्हणजे जसं पहिलं प्रेम आपल्याला विसरता येत नाही, तशी पहिली ओळख रिअल इस्टेटमध्ये माझी जी झालेली आहे ती चंद्रशेखर सर आणि अजित जाधव सर यांच्याशी. त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. अत्यंत गुणी, सद्गुणी आणि ज्ञानवंत तर आहेतच, पण अतिशय सुयोग्य व्यक्तींपर्यंत मी पोहोचली आहे याचा मला योग्य अभिमान वाटतो. तर मी बोलणार आहे अगदी मोजक्या शब्दांमध्ये. जसं आपण म्हणतो की आईचं मन उबगलं म्हणजे कंटाळा आला की चल कुठेतरी जाऊया. आणि शक्यतो आई जी असते ती मुलीकडे किंवा लेकीकडे जाणं पसंत करते. तिच्याशी थोडं गप्पा टप्पा केल्या की मन हलकं होतं असं म्हणतात. पण माझं वेगळं आहे. जर मला घरात कंटाळा आला तर मी पोद्दार सरांना सहज म्हणते, चलो ना डांगे सर के ऑफिस में जाके आएंगे, उनसे बात करके आएंगे. यावरून जे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत या परिवाराशी ते तुमच्या लक्षात येतील. कारण हा फक्त एक ग्राहक किंवा जमीन खरेदीसाठी आलेला संबंध नसून हा आमचा ऋणानुबंध तयार झालेला आहे. आणि तो दिवसेंदिवस अशा पद्धतीने वृद्धिंगत झालाय की जसं एखादं रोप आपण लावावं आणि त्याला बहर यावा, कळ्या याव्या, ते वाढावं आणि आपण खुश होत जावं, आनंदी व्हावं, तसं या परिवाराबद्दल मला वाटतं. की मी अगदी छोटासा परिवार पाहिला होता, डांगे सर, अजित सर आणि त्यांच्या अर्धांगिनी दोघी. पण हळूहळू मी बघते की हे एका वटवृक्षात जे बदललेलं आहे. मग पूनम, नेहा, राहुल, किरण, आकाश, म्हणजे आकाशापर्यंत ही व्याप्ती झालेली आहे. आणि राजूभाई असतील, तिथला तो वॉचमन असेल दोन्ही ठिकाणचा. तर यांच्याशी ज्यावेळी मी सुद्धा बोलते त्यावेळी या दोघांच्या म्हणजे डांगे सर आणि जाधव सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सुद्धा उभं होत जातात. आपण असं म्हणतो की हक्काची जागा आपल्याला घ्यायला किंवा मिळायला हवी, पण ती हक्काची माणसंही तयार व्हावीत, इतका चांगला स्वभाव या दोघांचा आहे. आणि मी तर माझ्या शब्दात म्हणेल की मला खरोखर हक्काची माणसं मिळालेली आहेत. अगदी चितळे गुरुजींना पु ल देशपांडे जितक्या जवळचे होते ना, ते पटकन म्हणायचे, चितळे गुरुजी पुरुषोत्तम म्हणजे पु ल देशपांडेंना म्हणायचे, ए पुरुषा. म्हणजे त्यांनी अगदी अजाणतेपणे त्यांना हाक मारलेली आहे. तसं मी सुद्धा या दोघांना अगदी हक्काने बोलते आणि आपलेपणा म्हणा, त्या जिव्हाळा आपलेपणा जाणवतोच. आपल्या योग्य निवडीची किंवा आपल्याला हव्या असलेल्या माणसांची, जागेची, प्रकल्पाची, फार्म हाऊसची अशी जर पूर्णत्व किंवा जिथे पूर्णविराम द्यावा अशी जर जागा कुठली असेल तर तुम्ही नक्की भेट द्या. CDIL रिअल इस्टेट, चंद्रशेखरजी डांगे सर आणि अजित जाधव सर यांच्याशी. आणि इथे तुमचा शोध थांबेल. इथे तुमच्या मनाला एक असीम आनंद मिळेल, इथे मनाला एक समाधान मिळेल आणि आपण आपल्याच माणसामध्ये बसलो आहोत याची जाणीवही या ठिकाणी तुम्हाला होईल. आणखी अगदी छोट्या शब्दात जर सांगायचं म्हटलं ना, तर यश जर हवं असेल तर माणसं वाचायला शिकली पाहिजे. अशी माणसं या लोकांनी जोडलेली आहेत. मग तो त्यांचा स्टाफ असो, त्यांच्याशी वागण्याची, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याची तयारी असो. आणि म्हणूनच आज ते एवढ्या यशाच्या याच्यावर जाऊन पोहोचलेले आहेत. फक्त मी एक त्यांना आशीर्वादास्पद असं म्हणेल की अथक प्रयत्न, आदर्शाची भरघोस जोड
साधना ज्ञानाची, तयारी कष्टाची, यशासाठी आणखी काय हवे? यश तुमचे चंद्रशेखरजी आणि अजित भाई. यश तुमचे, कीर्ती तुमच्या दारी, पदरी आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी. सांगा काय कमी तुम्हाला? देशाचे भान, समाज ऋणांची जाण, देशाचे भान, समाज ऋणांची जाण आणि आभाळातूनही बरसणारे अनेक आशीर्वाद. दुसरी अपेक्षा कशाचीच नसावी. आणि आमच्यातर्फे तर मी म्हणेल, पोद्दार परिवारातर्फे ओंजळ प्राजक्ताची, ओंजळ प्राजक्ताची, दरवळ बकुळीची, झळाळी यशो इंद्रधनुची, व्हा विशाल, व्हा वृद्धिंगत, थेट भेट तुम्हाला आमच्या सुगंधी शुभेच्छांची. दुसरे काय देऊ? आणि आजची ही जी पैठणीची वीण आहे, तो एक एक धागा म्हणजे आपल्या प्रेमाचा धागा आहे. अखंड धागा जसा विणून एक पैठणी सुंदरशी तुम्ही मला गिफ्ट केलेली आहे. ही पैठणी नव्हे तर आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांचा जिव्हाळा, आपल्या सगळ्यांची स्नेहता, स्निग्धता, कोमलता ही या ठिकाणी मला दिसून येते. थँक्यू सो मच. यशवंत व्हा, गुणवंत आहातच, भाग्यवंत आहातच. यशाची, कीर्तीची शिखर उंच उंच जाओ हीच अपेक्षा स्निग्धा, अशोक कुमार पोद्दार, अलका पोद्दार आणि संपूर्ण पोद्दार परिवारासाठी तुमच्या नव्या प्रकल्पाची वाट बघतोय. पुन्हा एकदा आवर्जून आमंत्रण द्या, आम्ही यायला तयार आहोत. थँक्यू सो मच.